आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ॲक्च्युली हा काय आहे, एक ग्राफ आहे स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. जेव्हा आपण वायरला मास अटॅच करतो त्याची काय होते की लेंथ चेंज होते, म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन्ही दिसतात आपल्याला. सो एक्झाम्पल म्हणून आपण काय घेणार आहे, एक वायर घेणार जे एक एंड फिक्स सपोर्टला जोडलेला आहे आणि जे अदर एंड आहे त्याला काही मास अटॅच केलेला आहे. ओके, वायर हॅविंग लेंथ कॅपिटल एल, वन एंड फिक्स्ड, अदर एंडला मास अटॅच केलं एम. सो त्यामुळे काय झालं की लेंथ चेंज झाली. ओके, ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल. हा अप्लाइड मास काय करेल, फोर्स अप्लाय करेल एफ इक्वल टू एम इंटू जी एवढा. सो कशावरती, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए वरती. सो ए इक्वल टू पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज द रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो अप्लाइड फोर्स एफ इक्वल टू एम जी म्हणजे स्ट्रेस अप्लाय होतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती, त्यामुळे स्ट्रेन जनरेट होतो, म्हणजे चेंज इन लेंथ स्मॉल एल डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल. याच्यामधला ग्राफ आपल्याला प्लॉट करायचे, त्यालाच म्हटलं आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. सो आपण एक्स आणि वाय ॲक्सिस प्लॉट केला. सो त्याच्यातील वाय ॲक्सिसवर घ्यायचे आपल्याला स्ट्रेस आणि एक्स ॲक्सिसवर आपण घेणार आहे स्ट्रेन. ओके, सो स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. ओके, आणि स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. ओके, सो फोर्स कोणता येतं, एम इंटू जी. एरिया कोणता आहे, पाय आर स्क्वेअर. ओके, सो आता हे दोन्ही फॉर्म्युल्याकडे आपण जर केअरफुली लक्ष दिलं तर याच्यामधले सगळे कॉन्स्टंट नाही, काही याच्यामधले व्हॅरिएबल्स आहेत, सगळेच व्हॅरिएबल नाही, काहीच पार्ट याच्यामधले व्हॅरिएबल, जसं की स्मॉल एल आहे. सो वायरची जी ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल ही कधीच चेंज होणार नाही. ओके, विच इज फिक्स. जेव्हा आपण फोर्स अप्लाय मास वाढवू 2m 3m 4m तेव्हा स्मॉल एल चेंज होणार आहे, म्हणजे वायरची जी लेंथ वाढणार, एक्स्ट्रा वाढणार. सो एल काय आहे, स्मॉल एल हा व्हॅरिएबल आहे, कॅपिटल एल कॉन्स्टंट आहे. सो स्मॉल एल इज अ व्हॅरिएबल. ओके, या ग्राफमध्ये हा व्हॅरिएबल आहे, हा चेंज होतो आहे. स्ट्रेस केसमध्ये फोर्स पर युनिट एरियामध्ये बघा, हा जो स्मॉल जी आहे तो काय आहे, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ओके, आपण मास अप्लाय करतो 2m 3m. सो मास काय या केसमधलं व्हॅरिएबल आहे. स्मॉल जी आहे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 9.81 मीटर पर स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. एरिया क्रॉस सेक्शन ऑफ वायर दिस पार्ट इज कॉन्स्टंट. स्मॉल एम आहे म्हणजे मास अटॅच विच इज व्हॅरिएबल. सो दोन्ही केसमध्ये फक्त एम व्हॅरी होणार आहे आणि स्ट्रेनच्या केसमध्ये एल व्हॅरी होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे की जसं आपण मास इन्क्रीज करू तसंच स्मॉल एल चेंज होणार आहे. ओके, दोनच व्हॅरिएबल याच्यामध्ये आहेत. सो जेवढा आपण मास वाढवू तसं काय होणार आहे, लेंथ चेंज होणार आहे आणि आपल्याला ग्राफ मिळेल स्ट्रेट लाईन. सो आपण काय करणार आहे, मास जे आहे जसं वाढवू तसं हे जो ॲक्सिस आहे स्ट्रेस त्याच्यावरती अप साईडला मूव्ह होणार आहे आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे की स्मॉल एल चेंज होणार आहे. ओके, सो दिस इज ओरिजिन. ज्या केसमध्ये मास 0 आहे, मास काहीच अप्लाय केलं नाही तर लेंथ पण 0 असणार आहे, फक्त ओरिजिनल लेंथ असणार आहे त्याची. सो L0 वेन M0. सो तो पॉईंट काय असणार आहे, L0 M0 तो असणार आहे ओरिजिन. ओके, बोथ आर द 0. ओके, मास 0 असलं फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर काय होणार आहे, जसं आपण मास वाढवू या केसमध्ये तसं आपण स्ट्रेसच्या ॲक्सिसवरती वरती शिफ्ट होऊ, कारण स्ट्रेस चेंज होणार आहे. त्याचा इफेक्ट काय होणार आहे, एल चेंज होणार आहे ना, आपण एक्स ॲक्सिसवरती पुढं मूव्ह होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल काय आपण मास अटॅच केलं त्यामुळे थोडीशी लेंथ चेंज झाली. ओके, आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह प्लॉट आपण जर टाकला, पॉईंट टाकला तिथं, तर काय होणार आहे की आपल्याला एक पॉईंट मिळेल. ओके, मास एक्सवरती वर जाऊ आपण, लेंथ एक्सवरती लेफ्ट साईडला येऊ, राईट साईडला, आणि आपल्याला एक पॉईंट मिळेल. जेवढं मास आहे आणि जेवढी चेंज इन लेंथ आहे त्याच्या रिस्पेक्टिव्हमध्ये आपण एक पॉईंट काढला तर आपल्याला एक पॉईंट मिळेल. तो पॉईंट आपण डॉटनं दाखवणार आहे इथं स्पेसमध्ये. ओके, दिस इज आवर फर्स्ट पॉईंट फॉर अ पर्टिक्युलर मास. ओके, देन आणखी थोडं मास वाढवलं आपण तर काय होणार की लेंथ पण वाढणार आहे. सो आपल्याला दुसरा पॉईंट मिळेल. अजून आपण मास वाढवलं तर अगेन लेंथ वाढणार आहे. असे आपल्याला पॉईंट्स मिळत जातील आणि आपण ते सगळे पॉईंट जोडणारे आणि ओरिजिन जोडणारी एक लाईन ड्रॉ केली तर आपल्याला असे एक स्ट्रेट लाईन मिळते. ओके, दॅट स्ट्रेट लाईन काय करते
की मास आणि स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये एक लिनियर रिलेशनशिप दाखवते. ओके, वेन एम इन्क्रीजेस एल इन्क्रीजेस देर इज अ लिनियर रिलेशन. म्हणजे जेव्हा आपण अनलोडिंग करू, मास कमी करू, त्यावेळी काय होणार आहे आपण की रिव्हर्स आपण ओरिजिनकडे जाणार आहे. ओके, सो यालाच काय म्हणतो की स्ट्रेस आणि स्ट्रेस कसे आहेत, प्रोपोर्शन आहेत. सो ही स्ट्रेट लाईन काय दाखवते, स्ट्रेट लाईन शोज द हुक्स लॉ, जो आपण ऑलरेडी स्टडी केला आहे हुक्स लॉ, ती स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते. ओके, या स्ट्रेट लाईनवरती काय असणार आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला प्रोपोर्शन असणार आहे. सो दिस स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट हुक्स लॉ. ओरिजिनला आपण ओ म्हणणार आहे, आणि जोपर्यंत स्ट्रेट लाईन हा लॉ फॉलो करते त्याला म्हणणार आहे आपण इलॅस्टिक लिमिट. या लिमिटपर्यंत तो लॉ फॉलो होईल. त्या लिमिटपेक्षा जास्त आपण मास अटॅच केलं तर काय होणार आहे की परमनंट वायरमध्ये डिफॉर्मेशन होणार आहे. सो याला काय म्हणतो आपण इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिटपेक्षा जास्त सो जर आपण मास अटॅच केलं तर काय होणार आहे की लेंथ वाढणार आहे फॉर व्हेरी स्मॉल स्ट्रेस. ओके, लेंथ एक्स्ट्राची वाढणार, त्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन होणार आहे. आणि आपण काय या पॉईंटला काय म्हणतो की ई डॅश म्हणतो. आणि पुन्हा आपण अनलोडिंग केलं, मास हळूहळू काढलं तर काय होणार आहे की स्ट्रेसच्या ग्राफवरती आपण खाली येऊ, बट जी चेंज इन लेंथ आहे ते याच्यामध्ये सेट होणार आहे. सो परमनंट लेंथमध्ये चेंज होणार आहे, ओरिजिन इकडे शिफ्ट होऊन जाईल. सो यामध्ये काय झालं की डिफॉर्मेशन सेट झालं. सो याला काय म्हटलं जातं, हा जो चेंज आहे स्ट्रेस एक्सवरचा हा जो सेक्शन आहे त्याला सेट असंही म्हटलं जातं, कारण यामध्ये डिफॉर्मेशन सेट झालेलं आहे. नेक्स्ट काय केलं की हे डिफॉर्मेशन झाल्यानंतर अगेन आपण काय केलं की याच्यावरती अगेन मास अप्लाय केलं, मास लोड केलं. अगेन काय होणार आहे की स्मॉल स्ट्रेस चेंजला अगेन इथं काय होणार आहे की कंटिन्युअसली लेंथ वाढत जाणार आहे, परमनंट डिफॉर्मेशन कंटिन्युअसली होत जाईल. सो हा जो वायर वाढते आहे कंटिन्युअसली फॉर स्मॉल स्ट्रेस, दॅट इज ऑल्सो नोन एज इल्डिंग किंवा वाय असं म्हटलं जातं. आणि एक पर्टिक्युलर पॉईंट आहे तिथं मॅक्झिमम स्ट्रेस ते लोड सहन करू शकते वायर, आणि त्यानंतर जर स्मॉल फ्रॅक्शन चेंज केलं तर काय होते, वायर ब्रेक होते. त्या पॉईंटला बी म्हणतो, आणि डी हा पॉईंट आहे मॅक्झिमम स्ट्रेस किंवा ब्रेकिंग स्ट्रेस असंही म्हटलं जातं. ओके, दिस इज नोन ॲज अ ब्रेकिंग स्ट्रेस किंवा ब्रेकिंग पॉईंट. एवढा स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर काय होते की वायर तुटते, ब्रेक होते. ओके, सो ही जी वायर आपण झूम करून बघितली तर याच्यामध्ये एक परफेक्ट अशी सिलेंड्रिकल शेप नसते. याच्यामध्ये काय असतात, असे नॉचेस असतात छोटे छोटेसे, त्यामध्ये काय असतात, इम्प्युरिटीज असतात. ओके, आणि जेव्हा आपण लोड अप्लाय करतो त्यावेळी काय होतं की हेच वाढत वाढत जातील, असे नॉचेस आहेत ते वाढत जातील, अशी एक नेक तयार होईल. आणि नेकपासूनच काय होईल की वायर ब्रेक होऊन जाईल. ओके, आणि हे ब्रेक झाल्यामुळे काय होतं की ह्याच्यावरचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. म्हणजे इव्हन डी पॉईंटला ब्रेक झाल्यानंतर इट ग्राफ आहे तो बीच्या दिशेने शिफ्ट होतो, कारण काय होतं की नेक तयार झाल्यानंतर त्याच्यावरचा स्ट्रेस हा कमी होऊन जातो. ओके, आणि त्या नेक पॉईंटपासून ती वायर आहे ती ब्रेक होऊन जाते. ओके, ॲट हायर तुम्ही झूम करून जेवढं बघाल तेवढी वायर काय परफेक्ट सिलेंड्रिकल नसते, त्यामुळे थोडे थोडे फॉल्ट असतात, डिफॉल्ट असतात. ओके, सो हा जो आहे ओ ई याला आपण हुक्स लॉ म्हणतो. देन ई डॅशला काय म्हणतो आपण, परमनंट डिफॉर्मेशन सेट झालं. देन वाय इज अ इल्डिंग पॉईंट. देन नेक्स्ट डी इज अ ब्रेकिंग पॉईंट किंवा मॅक्झिमम स्ट्रेस पॉईंट. ओके, आणि बी पॉईंटला काय होते की वायर ब्रेक होते. ओके, आफ्टर ब्रेक झाल्यानंतर वायरचं काय होतं की स्ट्रेस आहे तो थोडासा कमी होतो, कारण मास एक तुकड्याला मास जो 2 तुकडे झाले वायरचे तर एका काय होईल की एका तुकड्याबरोबर मास असेल, एक तुकडा आहे तो वायरचा हँग होऊन जाणार आहे वरती. ओके, सो इथं 2 इम्पॉर्टंट फॅक्टर आपण बघणार आहे. दॅट फॅक्टर इज नोन एज फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, हा युजफुल फॅक्टर स्टडी करण्यासाठी आपण हा ग्राफ काढलेला आहे. ओके, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू अल्टिमेट स्ट्रेस डिवायडेड बाय वर्किंग स्ट्रेस. ओके, त्यामध्ये जो अल्टिमेट स्ट्रेस आहे, स्ट्रेस काय असतो, अप्लाइड फोर्स पर युनिट एरियाचा फॉर्म्युला. पण अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय की मॅक्झिमम किती वायर विथस्टँड राहू शकते, मॅक्झिमम किती लोड सहन करू शकते पर युनिट एरिया, याला काय म्हणतो आपण अल्टिमेट स्ट्रेस. ओके, मॅक्झिमम लोड फॉर सिस्टीम कॅन विथस्टँड. ओके, म्हणजे न तुटता वायर राहू शकते किती लोडला, तो लोड डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. ओके, क्रॉस सेक्शन वायरचा. नेक्स्ट आहे वर्किंग स्ट्रेस. ओके, हा मॅक्झिमम आपण फाइंड आउट केल्यानंतर एखाद्या मटेरियलचा
त्याच्यावरती रेग्युलरली आपण किती डेली यूजमध्ये सपोज ती वायर असेल तर ते ॲक्च्युली किती लोड त्याच्यावरती अप्लाय करतो, दॅट इज ॲक्च्युअल लोड पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. आता ही डिनॉमिनेटरमध्ये क्रॉस सेक्शन एरिया ते दोन्ही केसमधला काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. सो आपला फॉर्म्युला काय असेल, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू मॅक्झिमम लोड फॉर सिस्टीम कॅन विथस्टँड, सिस्टीम कितल्या लोड सहन करू शकते, डिवायडेड बाय ॲक्च्युअल लोड. ओके, हा जो फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे तो कुठे यूज होणार आहे, तर हा जो फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे तो लिफ्टमध्ये यूज होतो. ओके, लिफ्टमध्ये काय असतं की एक चॅम्बर असतो आणि त्याला वायरवरती हँगिंग वायर असते, त्याच्या साहाय्याने ती वायर, मोटरच्या साहाय्याने ती वायर गुंडाळली जाते व रिलीज केली जाते. त्यामुळे आपली लिफ्ट काय होते, वर आणि खाली होते. सपोज एक बिल्डिंग आहे, त्याचे फ्लोअर्स आहेत, एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरमध्ये जाताना काय होते की मोटर फिरते, वायर गुंडाळली जाते किंवा रिलॅक्स होते आणि लिफ्ट अप आणि डाऊन होते. सो ही जी वायर आहे त्याच्या सेम प्रॉपर्टी असलेल्या वायरसारख्याच आपण अगोदर स्टडी केलं जातं आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी त्याचा फाइंड आउट केला जातो स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढून, आणि देन ती लिफ्टसाठी यूज केली जाते त्या मटेरियलची पर्टिक्युलर. सो त्या मटेरियल, त्या लिफ्टच्या आतमध्ये कधी कधी असं मेसेज लिहिलेला असतो की दिस लिफ्ट इज ओनली फॉर 500 kg किंवा 10 पर्सन असं लिहिलं असते. ॲक्च्युली त्याचं खूप जास्त 20% ते 20 लोकांना घेऊन जाऊ शकते, पण फॅक्टर ऑफ सेफ्टी त्याच्यासाठी त्याचा आत मेसेज लिहिलेला असतोय किंवा एक अलार्म बसवलं असतं की 5 किंवा 500पेक्षा जास्त माझं झालं की 5 किंवा 6 लोक झाले तर बजर वाजतो, त्याच्यामध्ये अलार्म वाजतो. सो ते कशासाठी आहे, कारण वायरची तेवढी कपॅसिटी खूप जास्त असते ॲक्च्युली, पण त्याच्यावरती सेफ्टीसाठी काय केलं जातं की तसा मेसेज लिहिला जातो किंवा बजर तसं सेट केलं जातो. So this is the important factor. Okay, so next part is Poisson's ratio. Okay, this is the name of scientist and त्याने एक रेशो फाइंड आउट केला, that is known as Poisson's ratio. So ॲक्च्युली आपण काय करतो की वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज झालं नाही असं आपण म्हणतो, पण ॲक्च्युली सपोज आपण रिअलिस्टिक व्ह्यून पाहिलं, सपोज एक फिक्स सरफेस आहे, त्याला वायर अटॅच केलेलं आहे. आता आपण काय करूया की थोडंसं वायर झूम करून जाडी वायर दाखवूया. ओके, ज्याचा डायमीटर जास्त आहे. ओके, दिस इज अ वायर आणि त्याचा लेंथ आहे कॅपिटल एल आणि त्याचा डायमीटर आहे कॅपिटल डी. आता याच्यावरती बिफोर ॲप्लिकेशन ऑफ लोड, ज्यावेळी आपण लोड अप्लाय करणार त्यावेळी काय होणार आहे की वायर आहे थोडीशी थिन होणार आहे, कारण लेंथ वाढल्यामुळे ते वायरचा डायमीटर कमी होणार आहे. सो ज्यावेळी लोड आपण अप्लाय करतो, ती लोड अप्लाय केल्यानंतर जी वायर आहे ते डॉटेड लाईन दाखवलेली आहे आणि बिफोर ॲप्लिकेशन लोड आहे ते सॉलिड लाईन दाखवले आहे. सो दिस इज द वायर आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ मास एम. ते वायर काय होणार आहे, थोडीशी थिन होणार आहे, पतली होणार आहे. सो त्याची लेंथ वाढणार आहे बाय अमाऊंट ऑफ स्मॉल एल एवढी वाढणार आहे. सो ओरिजिनल त्याचा डायमीटर काय होता, कॅपिटल डी, आणि चेंज इन डायमीटर काय असणार आहे, स्मॉल डी. So this is original length, original diameter capital D, change in diameter small d, change in length small l. ओके, सो जेवढं तुम्ही मास जास्तीचं वाढवाल तेवढी वायर थिन होत जाईल आणि काय होईल, ती लेंथ वाढत जाईल. सो हा जो अप्लाइड फोर्स आहे एफ, हा कसा आहे, ज्याचा फोर्स अप्लाय केल्यानंतर एफ इक्वल टू एम जी. हा फोर्स कसा आहे, ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय होतो त्याच डायरेक्शनला लेंथ चेंज होते आहे. पण या अप्लाइड फोर्समुळे काय होतं की डायमीटर आहे तो लॅटरल डायरेक्शनला म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनला चेंज होत आहे. सो अप्लाइड फोर्समुळं जे दोन टाईप आपण म्हणू शकतो, दोन स्ट्रेसचे दोन टाईप आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचे दोन टाईप आहेत. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, लॉन्जिट्युडनचं मिनिंग आहे लेंथ वाईज, लेंथच्या दिशेने. ओके, लेंथ वाईज लॉन्जिट्युडनल स्ट्रेन कसा आहे, इज इक्वल टू चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. ओके, दुसरा आहे परपेंडिक्युलर डायरेक्शनचा स्ट्रेन. म्हणजे काय होतं की डायमेन्शन चेंज होतं, कोणत्या डायरेक्शनला, परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स आहे तो लेंथच्या डायरेक्शनला अप्लाय होतोय, पण डायमीटर आहे तो परपेंडिक्युलर डायरेक्शनला चेंज होतो आहे. सो परपेंडिक्युलर डायरेक्शनला आपण काय म्हणतो की लॅटरल डायरेक्शन. सो हा जो स्ट्रेन आहे त्याला लॅटरल स्ट्रेन असंही म्हटलं जातं. ओके, सो लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. इथं डायमेन्शन कुठला आहे, डायमीटरचं डायमेन्शन आहे, म्हणजे ॲक्च्युली लेंथच आहे. डायमीटर इज मेजर्ड इन मीटर. सो डायमीटरचं डायमेन्शन आहे. सो डायमीटर काय म्हणतो की चेंज इन डायमीटर डिवाइड बाय ओरिजिनल डायमीटर.
So this is a lateral strain. So अप्लाइड फोर्समुळे एक तर लेंथ चेंज झाली अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स, त्याला म्हटलं आपण लॉन्जिट्युडनल, आणि डायमीटर चेंज झाला परपेंडिक्युलर डायरेक्शन, त्याला काय म्हटलं आपण लॅटरल स्ट्रेन. ओके, आता हा दोन्हीचा जो रेशिओ आहे तो घेतला पॉयसननं आणि त्याला नाव दिलं पॉयसन्स रेशिओ. ओके, सो पॉयसन्स रेशिओ इक्वल टू lateral strain divided by longitudinal strain is equal to d by capital D whole divided by change in length small l divided by capital L. Okay, this is Poisson ratio. कधी कधी याच्यामध्ये निगेटिव्ह साइन पण दिलेलं असते. ओके, सो याची जी व्हॅल्यू आहे मॅक्झिमम टू मिनिमम, ओके, एक्सपेरिमेंटल फाउंड. ओके, सिग्मा डिनोट केलं जातं. सिग्मा इज अ ग्रीक सिम्बॉल, 6 सारखंच आहे, फक्त त्याचं जे लेग आहे थोडासा वाढवायचा आहे, सिग्मा दाखवलं जातं. सो सिग्मा इक्वल टू ही जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, रेंज आहे याच्या व्हॅल्यूची, ती कशी आहे बघा, -1 to 0.5. ओके, आणि हा सिमिलर क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे त्याला युनिट अँड डायमेन्शन नाही, मीटर बाय मीटर कॅन्सल होऊन जाईल. सो सिग्मा इज युनिटलेस ॲज वेल ॲज डायमेन्शनलेस. सो दिस इज नोन ॲज अ पॉयसन रेशो. ओके, सो हा कसा आहे, युनिटलेस ॲज वेल ॲज डायमेन्शनलेस आहे. सो नेक्स्ट पार्ट आपला आहे दॅट इज अ फॅक्टर अफेक्टिंग ऑन इलॅस्टिसिटी. कोणकोणते असे फॅक्टर आहेत जे इलॅस्टिसिटीवर अफेक्ट होतात ते आपण बघणार आहे. फॅक्टर अफेक्टिंग इलॅस्टिसिटी. ओके, इलॅस्टिसिटीवरती अफेक्ट होणारे फॅक्टर्स. सो फर्स्ट फॅक्टर आहे टेम्परेचर. ओके, एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर कमी किंवा जास्त केल्यामुळे तर काय इफेक्ट होतो इलॅस्टिसिटीवरती. सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस इलॅस्टिसिटी काय होते, इलॅस्टिसिटी डिक्रीजेस, इलॅस्टिसिटी डिक्रीज होते त्याची. ओके, सो हा झाला फर्स्ट फॅक्टर अफेक्टिंग द इलॅस्टिसिटी. सो दुसरा फॅक्टर आहे ॲनेलिंग. ओके, हा केमिकल वर्ड आहे, केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल तुम्ही कदाचित. ॲनेलिंगचा मिनिंग आहे टेम्परेचर वाढवणेच, बट ते स्लोली हिटिंग अँड स्लोली कूलिंग असं म्हटलं जातं. अगदी स्लोली हिट करायचं आणि स्लोली कूल करायचं, दॅट इज नोन ॲज ॲनेलिंग. याचा काय इफेक्ट होतो इलॅस्टिसिटीवरती, तर या केसमध्ये सुद्धा ॲनेलिंग केल्यामुळे काय होतं की इलॅस्टिसिटी आहे मटेरियलची, दॅट इलॅस्टिसिटी ऑल्सो डिक्रीजेस. सो इलॅस्टिसिटी काय होते, ॲनेलिंगमुळं डिक्रीज होते. सो दीज आर द टू फॅक्टर्स. नाउ थर्ड फॅक्टर इज हॅमरिंग अँड रोलिंग. ओके, एक ऑब्जेक्ट घेतला, त्याच्यावरती हेवी मास अप्लाय करून त्याला हॅमर केलं, तर त्या इलॅस्टिसिटीमध्ये काय होतात, जे त्याचे ग्रेन साईज आहेत मटेरियलमध्ये आतमध्ये कसे असतात, ग्रेन साईज असतात, त्याचे ग्रेन साईज आहे ते रिड्यूस होते, आणि ग्रेन साईजचा इफेक्ट कशावरती होतो, इलॅस्टिसिटीवरती होतो. सो हॅमरिंगमुळं काय होतं की इलॅस्टिसिटी आहे ती इन्क्रीज होते. ओके, सो इलॅस्टिसिटी इन्क्रीजेस ड्यू टू हॅमरिंग अँड रोलिंग. फोर्थ फॅक्टर अफेक्टिंग इलॅस्टिसिटी इज इम्प्युरिटी ॲडिंग. म्हणजे त्या मटेरियलमध्ये कोणती तरी इम्प्युरिटी ॲड करायची आणि त्याचा काय इफेक्ट होतो हा चेक करायचा. सो ॲडिंग इम्प्युरिटीमध्ये त्याचं काय होतं की दोन्ही वेने इम्प्युरिटी तुम्ही ॲड करू शकता. आयदर ती इन्क्रीज करते किंवा दुसऱ्या केसमध्ये काय होते की इलॅस्टिसिटी डिक्रीज पण होऊ शकते. सो इम्प्युरिटीमुळे आपण इलॅस्टिसिटी वाढवू पण शकतो आणि कमी पण करू शकतो मटेरियलची. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. देन फिफ्थ फॅक्टर इज रिकरिंग. ओके, रिकरिंगचा मिनिंग आहे की कंटिन्युअस अप्लाइंग द स्ट्रेस ऑन द मटेरियल. ओके, कंटिन्युअस त्या मटेरियलवरती स्ट्रेस अप्लाय करायचा, रिपीटेडली स्ट्रेस अप्लाय करायचा, दॅट इज नोन ॲज अ रिकरिंग. सो हा जर रिकरिंगची जी प्रोसेस आहे त्यामुळे काय होतं, इलॅस्टिसिटी आहे ती काय होते, इट इज ऑल्सो इलॅस्टिसिटी डिक्रीजेस. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की वेदर स्टील इज मोर इलॅस्टिक और रबर इज मोर इलॅस्टिक. ओके, आपण फिजिक्सच्या भाषेमध्ये काय म्हणतो की
वाय हा जो आहे दॅट इज यंग्स मॉड्युलस तो काय आहे फोर्स पॉईंट एरिया डिवाइड बाय चेंज इन होल डिवाइड बाय चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. सो रबर ऑर्डिनरी आपण म्हणतो की रबर इज मोर स्टेबल. बरं ज्या केसमध्ये फिजिक्सच्या भाषेमध्ये वाय म्हणजे यंग्स मॉड्युलस जास्त आहे विच इज मोर इलॅस्टिक. ओके सो स्टीलच्या केसमध्ये यंग्स मॉड्युलस काय डिफाईन करतो की अपोजिशन ऑफर्ड बाय द मटेरियल टू चेंज इट्स लेंथ साईज अँड शेप. सो साईज अँड शेप चेंज करायला अपोज जास्त कोणाचा आहे स्टीलचा आहे ॲज कम्पेअर टू रबर. सो फिजिक्सच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो की रबर स्टील इज अ मोर इलॅस्टिक दॅन रबर. कारण स्टीलचा जो वाय आहे त्याची व्हॅल्यू आहे 10⁻11 आणि रबरचा जो वाय आहे त्याची व्हॅल्यू आहे 10⁻7. सो इन टर्म्स ऑफ फिजिक्स स्टील इज मोर इलॅस्टिक दॅन रबर. ओके